देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले ज्या जिल्हा कारागृहामध्ये आहेत त्याच जिल्हा कारागृहामध्ये सकाळी एक शाब्दिक चकमक झाली, दोन टोळ्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे। आणि जी घटना जी आहे याच जिल्हा कारागृहामधली आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हे ते जिल्हा कारागृह आहे। या जिल्हा कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते यांच्यामध्ये वाद घडला आणि वाद जे रूपांतर आहे ते हाणामारीमध्ये झालं। आणि याच्यामध्ये बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेकडनं सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळालेली आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये आणखी काय समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संपूर्ण गंभीर प्रकार जे आहे ते बीड जिल्हा कारागृहामध्ये घडलेला आहे। नक्कीच हा संपूर्ण प्रकार घडत असताना तिथली यंत्रणा कुठं होती हे देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणावरती आता पुढे काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। हेच ते बीडचं जिल्हा कारागृह आहे। याच जिल्हा कारागृहामध्ये सकाळच्या दरम्यान दोन गटामध्ये शाब्दिक चकमक झाली। या चकमकीमधनं आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळालेली आहे। ही माहिती समोर आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते यांच्यामध्ये वाद घडला आणि वाद जे रूपांतर आहे ते हाणामारीमध्ये झालं। आणि याच्यामध्ये बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेकडनं सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळालेली आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये आणखी काय समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संपूर्ण गंभीर प्रकार जे आहे ते बीड जिल्हा कारागृहामध्ये घडलेला आहे। नक्कीच हा संपूर्ण प्रकार घडत असताना तिथली यंत्रणा कुठं होती हे देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणावरती आता पुढे काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।